इनका मैं स्वागत करता हूँ। स्टेडियम में आ चुके यहाँ पर कमेंट्री बॉक्स को घूम कर खेलना चाहते थे इस मरतबा, और एक बार फिर एक गेंद तीसरी मरतबा राइट टर्न ओवर द विकेट। ओहो, इस बार गेंद को संपर्क भी हुआ है। गेंद वहां पर अंपायर के फैसले का इंतजार है। 4 रन के साथ जैद ने कहा तो बॉल ये जाएगी एक बार फिर गेंद जाती हुई बॉल लाइन के बाहर। इस मरतबा गेंद ने अच्छा संपर्क किया, गेंद गई सीधी बॉल लाइन के बाहर 6 रन के लिए। एक्सीलेंट शॉट भी फ्रॉम दिस बैट्समैन। बल्लेबाज के पास इस बीच बल्ले का बाहरी किनारा सिक्सर पर 1000 रुपए का इनाम आया दूसरा मुसद्दिक देशमुख की जानिब से। 13 रन इस बीच राइट अप ओवर द विकेट। इस मरतबा गेंद की रफ्तार को धीमी किया, गिरने के बाद करना होगा। नो और वाइट यहाँ पर डालिए लगातार। इस बीच घूम कर खेलना चाहते थे गेंद को। स्कोर इज 14 रन मीटर फॉर द लास्ट टाइम इन दिस ओवर। Bora is started running in past the by. The ball is Yorker and he played it towards this squad region back travel with the carpet going towards this squad catching for one, and with the help of couple score moves up to the गोलंदाज येतोय महफूज। यावेळी मध्ये बॅकफुटवर जाऊन अतिशय जोरदार प्रयत्न दिशेने बॉल थांबणार नाही, बॉल नाही सीमारेषेच्या बाहेर आहे तो संकलित कणकणीत चौकरने आपलं खातं खोलतोय। क्रिकेट आपण पाहतोय कुटीलच्या छोट्याशा गावामध्ये यावेळी मात्र अतिशय खोलवरचा बॉल आहे आणि की हाताने खेळून काढला ऑनसेटच्या दिशेने एक धाव मिळतोय। दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न आहे पण ते त्याला यावेळी मात्र उंची आहे, लांबी आहे की नाही ते आहे आणि कोणती चूक करणार नाही। जेलची होतोय बाद होते। आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून तोच महफूज गोलंदाजी करताना यावेळी मात्र असे काय जबरदस्त फटका आपण पाहतो। एक नाही स्ट्रोक ऑफ साईडच्या दिशेने एक्स्ट्रीम ओव्हरच्या दिशेने आपलं खातं उघडतोय। धावसंख्या फलंदाज सोहेल संघातील यावेळी मात्र फुलटॉस बरं ऑन साईडच्या दिशेने बॉल फलंदाज नवीन फलंदाजीसाठी सज्ज होतो। यावेळी मात्र उंची आहे, लांबी आहे की नाही तिथे क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या अवकाशाच्या बाहेर आहे। 2 धाव मिळतात मध्यंतर दोन्ही फलंदाजांना 2 धावाने। यावेळी मात्र आसिफ भाई यांच्या बॅटमधून एक आपल्या पाहायला मिळत आहे। बॉल नाही सीमारेषेच्या बाहेर आहे तो आसिफ भाईच्या बॅटमधून षटकार। अतिशय उत्तम उच्च दर्जाचा फटका आपला तोणी शॉट एक नाही स्ट्रोक आणि साकीब देशमुख रोज पारितोषिक आसिफ भाई देशमुख यांना। यावेळी मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढला एक धाव मिळणार आहे। तिथे आउटफील्ड सेंटर महा कॅप्टन ऑफ मॉस ऑन द टॉस अँड ही हॅज डिसाइडेड टू बोल फर्स्ट। यावेळी मात्र आपण पाहतोय की उंची आहे आणि त्याचं प्रयत्न एकदम चांगलं होतोय पण तिथे खेळ सुटतोय। मध्यंतर दोन्ही फलंदाज 2 धावा घेत आहेत। 2 धावाने धावसंख्येत वाढ होते। धावसंख्या होतोय ती 33। यावेळी अकुटप्प्याचा बॉल पंचजोल। यावेळी मात्र बॉल जातोय लांब लांब आणि खूपच लांब जाईल सीमारेषेच्या बाहेर आहे ते आणखी एक कणकणीत षटकार। षटकारांची आतिषबाजी चालू आहे मैदानावर। जबरदस्त फलंदाजी आपल्या पाहायला मिळते। दोन्ही फलंदाजाला करून दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे। आक्रमण आणि आक्रमण या षटकारे षटक। यावेळी पुन्हा एकदा काय फलंदाजी आहे, पुन्हा एकदा बॉल नाही सीमारेषेकडे पण तिथे क्षेत्ररक्षक आहे। यावेळी मात्र कोणती चूक करणार नाही आणि फलंदाज जेलची होते। फलंदाज नवीन डॉक्टर सध्या फलंदाजी त्यांची चांगली होत नाही आहे। शेवटचा बॉल आहे जोरदार प्रहार केला पण बॉल आला नाही। 1-2 धाव तिसऱ्या डावाचा प्रयत्न धावची ती संधी आहे आणि फलंदाज क्योंकि बिजनेस के पास भी अच्छे बल्लेबाज मौजूद है। हमने देखा था इससे पहले वाले मुकाबले में महफूज, मेरी समझ में नहीं आ रहा कि महफूज को क्यों नहीं भेजा गया। ये महफूज जिन्होंने से पहले वाले मुकाबले में 3 सिक्सर लगाए थे। सूरज आंख मचोली खेलता हुआ कभी बादल के पोरगा होता गॅरेजला मी नव्हतो।
रिहान लोरिक हमसे तो हम यहाँ पर शहर में शूट किया। इस बीच बहुत ही बेहतरीन शॉट खेला है, गेंद जारी है बाउंड्री की तरफ, गेंद जाएगी दूर दूर बहुत दूर, ये तो ढूंढ के लानी पड़ेगी, जाएगी 6 रन के लिए। एक्सेलेंट शॉट फ्रॉम दिस बैट्समैन। और 6 रन के साथ इन्होंने कहा कि आपका हिम्मत जाएगा, कहानी में ट्विस्ट बाकी है, ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है। 8 रन अब जीतने के लिए मजीद 35 रनों की जरूरत। गेंदे बची है 15 गेंदे में 35 रनों की जरूरत। 15 गेंदे 35 रन। एंड इस बीच ये देखिए बल्ले की गलत से ही पता चल गया था कि गेंद जाएगी बहुत दूर जाएगी 6 रन के लिए। ये खिलाड़ी कह रहा है कि फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, पहले तो आज मुझ पे भरोसा फिर देख लिए होता है क्या। कप्तान के भरोसे पे पूरी तरह से उतरते हुए और इस गेंद पर सिक्सर लगाने के साथ इसको पहुंचाया 14 रन। अब जीतने के लिए 29 रनों की जरूरत, गेंदे बची है 14 में 29। इस बीच राइट आर्म और विकेट, अच्छी गेंद अपने अब आउटसाइड में खेला तो आउटफील्ड में इसी खराब होने की वजह से गेंद रुक गई है, 2 रन मिले। यकीनन वहां पर अब्दुल गफ्फार जनाब ना वहां पर प्लीज। और देखिए यहाँ पर छोड़ा वाला गेंद आणखी एक षटकार, काय फलंदाजी देखना स्टोक फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच त्याचा गजर होऊ द्या। आणखी एक राईट आर्म और यहाँ पर शायकीन चाहते कि आखिरी ओवर अब्दुल कादिर देशमुख करे। इस बीच अच्छी गेंद यहाँ पर डॉट गेंद। अब गेंदे बची है 11 गेंदे 1 रन के समीकरण बदलताना चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। जबरदस्त क्रिकेट यष्टीरक्षक यष्टीला लागू मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काय क्रिकेट चाललंय, जबरदस्त क्रिकेट, फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजी चांगली करतोय यावेळी मात्र जबरदस्त बॉल, चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ आहे, अप्रतिम गोलंदाजी त्या संघावर। यावेळी मात्र जॉर्जिक बॉल आहे, पराग्या जोरदारचे आहेत क्षेत्ररक्षक अडवला जाईल बॉल, तोपर्यंत दोन्ही गोलंदाजी 2 धावा घेतात, 2 धावाने धावसंख्या होते, धावसंख्येत बदल वाटतात दिसत आहेत। यावेळी मात्र काय गोलंदाजी आहे, काय जबरदस्त गोलंदाजी, एक्सलेंट बॉलिंग वॉचिंग फ्रॉम झेड। Once again Zaid is trying very hard for his team to get back into the match. पुन्हा एकदा कमबॅक करून दिले झेडने आपल्या संघासाठी। धावसंख्या स्थिर आहे 8 मध्ये 18। यावेळी मात्र उंची आहे, पण लांबी राहायचे क्षेत्ररक्षक आहे, खूप प्रयत्न चालू आहे रिहानमध्ये, कोणती चूक करणार नाही। एक सुंदर गेंद टिपला जातोय आणि गोलंदाज क्रमांक 1 बाद होऊन संबोध परततोय। 7 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, हा बॉल निर्णायक असेल। यावेळी मैसूरच्या बादशीकडे घेऊन जातोय टर्नच्या दिशेने, शॉर्ट टर्नला नवीन आहे, बॉल आणायला जाईल, 1 धाव मिळेल, 1 धावाने धावसंख्येत वाढ होते। चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला सामन्यामध्ये कमबॅक करून देतो झैद। क्रिकेटचा करार अनुभवताना कुटील या गावावर मध्ये यावेळी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। ऑनसाईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळाला, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी शेवटचे। यावेळी मात्र थोडं फंबल होत आहे साहिल, 3 धावा बॉल, शेवटचे 5 बॉल, काय घडेल काय होईल प्रश्न उद्भवला आहे। यावेळी मात्र सोळा आहे बॉल जाईल बाहेर, आणखीच बाहेर, पण सांगतात यस 5 बॉलानंतर पाहूया पुढचा बॉल घेऊन साहिल सज्ज होतोय। यावेळी मात्र ऑनसाईडच्या दिशेने बॉल जातोय, सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल। जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला ते आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडताना, कुटीच्या मैदानावर झुंज देताना, लढताना प्रयत्न चालू आहे, संघर्ष करावे लागतील, प्रयत्न करावेच लागतील। मॅच ऑन आहे। यावेळी मात्र जबरदस्त परार आहे, क्षेत्ररक्षक जरूर आहे पण बॉल जाईल त्यांच्या डोक्यावर। षटकाराने मॅचचं समीकरण बदलून टाकलेलं आहे। आता शेवटचे 3 आहेत आमिर,
हो आणि मात्र उंची आहे, लांबी आहे की नाही, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि लांबी आहे. बॉल नाही शिवाजी डब्बा आहे. जबरदस्त फलंदाजी. सीढ़ियां उन्हें आमिर सांगत आहे, सीढ़ियां उन्हें मुबारक, जिन्हें छत पे जाना है.